नमस्कार, आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख। आज आपल्याला क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये कॉड या प्रश्नाबद्दल चर्चा करायची आहे। हा प्रश्न यूपीएससी ला विचारलेला आहे, म्हणजे प्रीवियस इयर प्रश्न आहे आणि हा प्रश्न 150 शब्दांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे। प्रश्न आहे कॉड संदर्भामध्ये। आता कॉड म्हणजे काय हे आपल्याला इथे माहिती असायला पाहिजे। ओके, त्याचबरोबर प्रश्नामध्ये विचारलेला आहे की चतुर्भुज सुरक्षा संवाद, त्यालाच कॉड असं म्हणतात, आणि म्हणजे सध्याच्या काळात लष्करी युतीतून स्वतःला व्यापारी गटात रूपांतरित करण्याचा प्रयत्न जो आहे तो कॉड मध्ये होताना दिसत आहे। यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। आपण इंट्रोडक्शन मध्ये असं लिहू शकतो की एक लष्करी गट म्हणून म्हणजे एक लष्करी कॉड कसं आहे, एक लष्करी गट म्हणून त्याची स्थापना झाली होती। आणि या अँगलने म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भौगोलिक आणि आर्थिक प्रिझम मधून कॉडच्या गरजेवरती इथे चर्चा होणे गरजेचे आहे, किंवा कॉडच्या गरजेवर आपल्याला चर्चा करायची आहे। आणि यासोबतच आपल्याला काय करायचं, एवढं लिहून आपला निष्कर्ष आहे तो एक बॅलन्स व्ह्यूनी मांडायचा आहे, म्हणजे एक संतुलित बॅलन्स अप्रोचनी आपल्याला आपलं कन्क्लुजन इथे मेन्शन करायचं आहे। तर सर्वात प्रथम आपण इंट्रोडक्शन मध्ये प्रस्तावनेमध्ये लिहू शकतो की चतुर्भुज सुरक्षा संवाद, ज्याला आपण सामान्यतः कॉड असं म्हणतो। ओके, हे कशामध्ये लिहायचं, तर इंट्रो मध्ये लिहायचं आहे। कॉड म्हणजे काय, तर कॉड म्हणजे 2007 मध्ये युनायटेड स्टेट, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील लष्करी युती म्हणून स्थापित केले गेलेला एक गट आहे। म्हणजे अलीकडच्या वर्षामध्ये कॉडचे ट्रेड ब्लॉक मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होत आहे। ओके, आपण इथे डायरेक्टली इंट्रो मध्ये आपण इथे मेन्शन करू शकतो काय, तर कॉडचे जे ट्रेड ब्लॉक मध्ये रूपांतर करण्याचा इथे एक प्रयत्न होत आहे, किंवा या दिशेने ते बदल होत आहे। मग आपण आपल्या मेन आन्सर मध्ये काय लिहूयात, हे इंट्रो मध्ये आपण 2 ते 3 शब्दामध्ये, कारण प्रश्न आहे 150 शब्दामध्ये लिहायचं आपल्याला उत्तर त्याचं, आणि आपण इंट्रो 2 ते 3 लाईन मध्ये जे आहे तिथे संपवायचं आहे। त्यानंतर आपण जे आपला मेन बॉडी आहे आन्सरची, त्यामध्ये 3 ते 4 पॉइंट आपण लिहू शकतो। त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट मध्ये लिहू शकतो की कॉडचे प्रारंभिक लक्ष्य काय आहे, त्यासोबत आर्थिक सहकार्यावर कॉडचे लक्ष्य कशा पद्धतीने आहे ओके ह्या गटामध्ये, आणि संभाव्य व्यापार गट म्हणून एक कॉड कसा उभारी घेत आहे किंवा कॉड कसा उदयास येत आहे, आणि त्यासोबत हे सर्व गोष्टींचे संक्रमणाचे परिणाम कसे होणार आहेत। ओके, म्हणजे लष्करी गटामधून कॉड हा जो आहे तो व्यापारी गटामध्ये येत आहे। या अगोदर आपण सर्वात पहिला जो पॉइंट आहे, कॉडचे जे प्रारंभिक लक्ष्य आहे, याच्यावर आपण डिस्कस करूयात। म्हणजे सुरक्षा आणि लष्करी सहकार्यावरती जे आहे ते कॉडचे काय आहे, प्रारंभिक लक्ष्य होते। ओके, कशावरती, सुरक्षा आणि लष्करी सहकार्यावरती। आणि कॉडचे त्यासोबतच प्राथमिक लक्ष्य, प्रायमरी फोकस कशावरती होता, इंडो पॅसिफिक प्रदेशामधील जी सुरक्षा आणि लष्करी सहकार्य आहे, कुठले, इंडो पॅसिफिक मधली जे लष्करी आणि सुरक्षा आहे त्याच्यावरती कॉडचं इथे याच्या सहकार्यावरती फोकस होता। आणि या भागात कशामुळे, तर चीनच्या वाढत्या प्रभावाचा आणि खंबीरपणाचा मुकाबला करण्यासाठी या 4 देशांचा समावेश कॉड मध्ये करण्यात आलेला होता। यासोबतच आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यासह इतर क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉड हे जे आहे ते विकसित झालेले आहे, आपण इथे म्हणू शकतो। ओके, आपण एक फर्स्ट पॉइंट मध्ये एवढं घेऊ शकतो, कॉडचे प्रारंभिक लक्ष्य काय आहे, इंडो पॅसिफिक सेक्टर आहेत, इंडो पॅसिफिक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये कॉडची निर्मिती लष्करी आणि सुरक्षासाठी करण्यात आलेली होती। त्यासोबतच चायनाला काउंटर करण्यासाठी सुद्धा याची निर्मिती आहे। यासोबतच आपण सेकंड जो पॉइंट लिहू शकतो तो आर्थिक सहकार्यावर कॉडचे लक्ष कशा पद्धतीने, ओके, आर्थिक सहकार्यावरती कशा पद्धतीने जो कॉड आहे वर्क करतो, कॉडचे आर्थिक सहकार्यावरती अधिक लक्ष जे आहे ते कॉड जो आहे तो केंद्रित करत आहे। ऑक्टोबर 2020 मध्ये जर आपण बघितलं तर 4 देशांनी एक आभासी शिखर परिषद आयोजित केलेली होती, जिथे त्यांनी सप्लाय चेन असेल, त्यासोबत फ्लेक्झिबिलिटी असेल म्हणजे लवचिकता असेल, पायाभूत सुविधा असेल, आणि त्यासोबतच विकास आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवरती जे आहे
सहकार्यासाठी एक नवीन फ्रेमवर्क तयार करण्याचा इरादा जाहीर केलेला होता. कुठल्या? आभासी परिषदेमध्ये. ओके, एक नवीन फ्रेमवर्क काय करायचं होतं? जाहीर करायचं होतं. आणि आर्थिक सहकार्यावरील भर जो आहे इंडो पॅसिफिक प्रदेशामधील व्यापार आणि गुंतवणुकीचे याच्यामध्ये जे महत्व आहे त्या न्यू फ्रेमवर्क मध्ये अधोरेखित केलं गेलं होतं. ओके, हे आपण सेकंड पॉइंट लिहू शकतो. त्यानंतर आपण थर्ड पॉइंट मध्ये मेन्शन करू शकतो की संभाव्य व्यापार गट म्हणून जो आहे तो क्वाड कसा स्वतःला स्थलांतरित किंवा विस्थापित करत आहे. ओके, संभाव्य व्यापार गट म्हणजे क्वाड स्वतःला व्यापार गटामध्ये रूपांतरित करण्याबद्दल जे आहे आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. यामध्ये व्यापारातील अडथळे असतील ते कमी करायचे आणि आर्थिक एकात्मता वाढवायची. या चार गट म्हणजे हे जे 4 देशांचा समूह आहे यांचा याच्यामध्ये समावेश असेल. आणि व्यापारिक गटामुळे गुंतलेल्या देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ होईल, ज्यामुळे सर्वांसाठी आर्थिक लाभ जे आहे ते निर्माण होईल. हे या प्रदेशामध्ये चीनच्या आर्थिक प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी तसेच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे याला काउंटर करण्यासाठी याला एक पर्याय प्रदान करण्यासाठी हा देखील काम करेल. ओके, म्हणजे संभाव्य व्यापार गट म्हणून सुद्धा आहे क्वाड एक रायझिंग पॉवर म्हणून येत आहे. आणि आता आपण एवढं सगळं बघितलं तर याच्या संक्रमणाचे परिणाम कसे होतील. ओके, याचं जे रूपांतर होतंय लष्करी म्हणजे सुरक्षा लष्करी पासून तर व्यापारी गटामध्ये म्हणजे याचे संक्रमणाचे परिणाम आपण हे असं मेन्शन करू शकतो की लष्करी युतीपासून व्यापार गटामध्ये जो संक्रमणाचा समावेश आहे म्हणजे होत आहे या चारही देशांवरती याचा परिणाम होत आहे. कारण सहभागी देश जे आहे ते वाढलेले आर्थिक सहकार्य व्यापार आणि गुंतवणुकीसह आर्थिक लाभ जे आहे यांना निर्माण करेल. आणि हे चीनचा BRI जो आहे इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून सामोरे येईल. चीन आपण बघितलेलं याच्या अगोदर सुद्धा आपण डिस्कस केलेली आहे बऱ्याच क्वेश्चन आन्सर मध्ये. तर चीन काय करत आहे तर आपल्या व्यापारी ट्रॅपमध्ये म्हणजे आपल्या कर्ज सापळ्याची डिप्लोमसी असं म्हणतो याच्यामध्ये अनेक देशांना फसवत आहे. आणि ही जी परिषद झाली किंवा क्वाड गटाचं जे मागे जी ही परिषद झाली होती व्यापारी गटाची, ओके, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे चीनच्या डिप्लोमसी आहे कर्जाच्या ट्रॅपमध्ये फसवण्याची याच्यावरती टीका केली गेलेली आहे. ओके, असं आपण या 4 पॉइंट मध्ये 150 शब्दांचं आन्सर आहे हे आपण मांडू शकतो. ओके, टू द पॉइंट आपला आन्सर होईल. त्यानंतर आपण जो निष्कर्ष आहे कशा पद्धतीने लिहू शकतो. निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की क्वाड आहे. ओके, लक्षात घ्या निष्कर्षामध्ये म्हणजे कन्क्लुजन मध्ये आपण असं म्हणू शकतो की क्वाड जो आहे तो लष्करी गट आहे आणि हे लष्करी युतीमधून व्यापार गटाकडे वळणे ही एक महत्वपूर्ण प्रगती आहे जे आर्थिक सहकार्याचे वाढते महत्व आणि क्वाड देशामधील एक मुक्त आणि निपक्ष व्यापाराला प्रोत्साहन देण्याची गरज प्रतिबिंबित करते. लष्करी सहकार्य अत्यावश्यक असले तरी व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांवरती भर देणे हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बदलत्या जे गतिशीलता आहे त्याची ओळख दर्शवते असं आपण इथे आपल्या निष्कर्षामध्ये म्हणू शकतो. आणि या पद्धतीने जे आहे आपण आपला निष्कर्ष जे आहे तो इथे लिहू शकतो. ओके, प्रश्न आपल्याला पाहिलेला आहे, प्रश्न कळालेला आहे. काय आहे? सिंपल प्रश्न आहे. चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे क्वाड म्हणजे सध्याच्या काळात लष्करी युतीतून स्वतःला व्यापारी गटामध्ये रूपांतरित करणे हे आपण बघितलेले आहे आणि याच्यावरती चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याच्यासोबत क्वाड जो आहे तो प्रारंभिक लक्ष्य कसं क्वाडचं लष्करी आणि सुरक्षा पासून जो आहे तो क्वाड हा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा लष्करी आणि सुरक्षा लक्ष्य होतं. त्याच्यासोबत त्यापासून क्वाड व्यापारी गटामध्ये कशा प्रकारे त्याचं स्थलांतर होत आहे. ओके, किंवा व्यापारी गट सुद्धा म्हणजे व्यापारी गटामध्ये क्वाड जो आहे तो एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे हे आपण इथे आपल्या
आन्सर मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग त्याचा संक्रमणाचा परिणाम वगैरे काय आपण ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे आणि एक व्यवस्थित निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ओके, 150 शब्दांसाठी हे आन्सर एक टू द पॉइंट सफिशियंट आन्सर आपण पाहिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपण आता नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.